रामकृष्ण हरी मित्रांनो, आळंदी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि भक्तीचा सागर. पण याच आळंदीमध्ये गोपाळपुरा आळंदी रस्त्यावर एक अतिशय सुंदर, शांत आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारं ठिकाण आहे, ज्याचं नाव आहे श्री ज्ञानेश्वरी मंदिर. आजच्या व्लॉगमध्ये आपण या मंदिराचा परिसर एक्सप्लोअर करणार आहोत आणि येथील सुंदर मूर्तीचे दर्शन घेणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत. मित्रांनो, हे मंदिर श्री ह भ प गोविंद महाराज केंद्रे संस्था अंतर्गत चालवले जाते. या मंदिराच्या स्थापनेत आणि भूमिदानात श्री नानाजीभाई देवमणीभाई ठक्कर यांचे मोठे योगदान राहिले आहे. आळंदीच्या मुख्य गर्दीपासून थोडे बाजूला असल्यामुळे इथे कमालीची शांतता अनुभवायला मिळते. जर तुम्हाला काही वेळ शांततेत ध्यान करायचं असेल किंवा नामस्मरण करायचं असेल तर हे ठिकाण अगदी उत्तम आहे. हे संपूर्ण मंदिर ज्या संस्थेच्या माध्यमातून चालवलं जातं त्या संस्थेचे मुख्य प्रेरणास्थान म्हणजे गोविंद महाराज केंद्रे. समोरच त्यांची अत्यंत देखणी, शांत आणि प्रसन्न अशी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. पिवळा फेटा आणि अंगावर शाल पांघरलेली ही मूर्ती पाहिल्यानंतर मनात एक वेगळीच भक्तीची भावना निर्माण होते. या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर मन अगदी शांत होतं. जर तुम्ही आळंदीला येत असाल तर माऊलींच्या दर्शनासोबतच या पवित्र समाधीस्थानाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. गोविंद महाराज केंद्रे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर याच गाभाऱ्यामध्ये आपल्याला विठ्ठल रुक्मिणी आणि इतर देवी देवतांच्या देखील अतिशय सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या नावाप्रमाणेच इथे आपल्याला संत ज्ञानेश्वरी माऊली आणि त्यांनी लिहिलेल्या पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाचे दर्शन होते. माऊलींचे दर्शन विठ्ठलाशिवाय अपूर्ण आहे. गाभाऱ्यात विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांच्या अत्यंत लोभस आणि सुंदर मूर्ती आहेत. याशिवाय मंदिरात इतरही अनेक देवी देवतांच्या आणि संतांच्या मूर्ती अतिशय सुंदर रीतीने प्राणप्रतिष्ठित करण्यात आले आहेत. प्रत्येक मूर्तीसमोर गेल्यावर एक वेगळीच सकारात्मकता जाणवते. तर मित्रांनो, आळंदीला आल्यावर मोक्ष समाधी मंदिरासोबतच या श्री ज्ञानेश्वरी मंदिराला नक्की भेट द्या. इथली शांतता आणि आध्यात्मिक वातावरण तुमचं मन प्रसन्न करेल. तुम्हाला हा आजचा छोटासा आणि माहितीपूर्ण व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत रामकृष्ण.